हा बोला माऊली. हे जागामध्ये चांगला उत्कृष्ट लोकसंख्या येऊन तुमच्या सगळ्यांच्या बलावर हे जागा ती पवित्र झालेली आहे. गुरुजींच्या आशीर्वादाने आहे सगळं व्यवस्थित होणार. काही टेन्शन घेऊ नको. मनोकामना इच्छा पूर्ण होणार. पूर्ण होणार. काम माऊली पूर्ण करून घेणार. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे काय नाही. आपण नामका वाचते आहे. वा वा, आदेश माऊली, आदेश 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 बघा आता आपण नामका वाचते. आपल्याला रात्रीचे घेणार बरोबर करून देणार वेगळी आहे. माझ्या रात्रीचे 11 वाजायची वेळ आता रात्री आलेली आहे आणि माऊलींनी गोकर्णाचा त्यांचा आशीर्वाद घेऊन, धर्मस्थळाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी त्यांचं यात्रा सुरू केलेली आहे आणि परत कोकणच्या भूमीचे आशीर्वाद त्यांनी आणलेत. आणि इथे येऊन आता 11 वाजताच्या वेळेच्या अगोदर बरेच लोक इथे आता येऊन गेले आणि त्यांनी ते हृदय जाणलं. या ठिकाणी हा जो काही शांतता तुम्हाला दिसते ही गूढ अनामिक शांतता. आता मी लाईट जरा घालवतोय, जेवढं लाईटमध्ये दिसेल तेवढं बघू. हा थोडा गूढ शांततेचा जो प्रयोग आहे तो आपल्या इथे होणार आहे आणि त्याला त्या गूढ शांततेला जो आशीर्वाद आहेत ते बरं असेल ते गुरुजींनी या ठिकाणी आपल्या आप्पा भट्ट जे माऊली आहेत त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांनी ह्याच्यातला गूढ जो संदेश आहे तो जाणलेला आहे. कारण गुह्य जाणे सो गोसावी आणि ब्रह्म जाणे सो ब्राह्मण, म्हणजे आज ते स्वतः ब्रह्मवृंदांच्या मोठ्या हृदयाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माऊलींना त्यांनी साथ घातलेली आहे. आणि जो काय आपला सगळ्या नातं गुरुशिष्य पर्व जे आपले त्यांनी जो काय या ठिकाणी माऊलींचा आदेश घेतलेला आहे आणि जे काही छोटीशी पाऊलवाट निर्माण करण्याचा प्रयत्न येतो त्यांनी जो गूढ आदेश आणि गूढ आशीर्वाद तो या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि म्हणून आपण त्यांचे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी ऋणी आहोत. ओम नमो नारायण गुरुजी. आदेश ज्ञानोबा माऊली तुकाराम.